इंदोशी पोलीस ठाण्यामधून आपला एक ढोंगी बाबा आरोपींना पकडले, काय बोलणार त्याच्याबद्दल? एक मालाड ईस्टला मुंचबाई रोडला रिदम अशोक पांचाळ हा 37 वर्षाचा तरुण आहे. तो बेसिकली जिम ट्रेनर आहे आणि त्यांनी मागच्या 3-4 महिन्यापासून त्याला असं त्यांनी लोकांमध्ये भासवलं की माझ्या अंगात देवाचा संचार आहे आणि त्या देवाच्या संचाराच्या माध्यमातून तुमच्या काही समस्या आम्ही सोडवतो. तर त्याच्याकडे बरीचशी लोक यायला लागली. कोणाचं नोकरीमध्ये अपयश होतं, कोणाच्या घरात वास्तुदोष होता, कोणाच्या अंगात भूत संचारलं होतं. तर ती लोक त्याच्याकडे जायची आणि निराकरण करून घ्यायची. तर तो त्या लोकांकडून अशा वेगळ्या वस्तू मागवायचा. कोणाकडून बकऱ्याचं कलेजी मागवायचा, लिंबू, मिरची, स्मशानातील राख, असे काही पदार्थ वस्तू मागवायचा. आणि मग ती लोक त्याच्याकडे गेल्यानंतर त्याच्या अंगात देवी संचारल्यानंतर ते जे वस्तू असायच्या त्या वस्तूंचा उतारा तर लोकांच्या अंगावरून काढून तो एका लाल किंवा काळ्या फडक्यात बांधून तो एखाद्या चौकात ठेवून द्यायचा. तर अशा या प्रकारामुळे तिथल्या रहिवाशामध्ये थोडी घबराट निर्माण झाली होती. त्या रहिवाशींनी त्याला सांगितलं रिदम पांचाळला की तू हे जे करतोस ते आम्हाला भीतीदायक आहे, ते तू थांबव. तेव्हा त्यांनी त्या लोकांना सांगितलं की तुम्ही माझ्या विधीच्या मध्ये आला तर तुमचा देखील सर्वनाश होऊन जाईल. देवाच्या माध्यमातून मी तुमच्यावरती सर्वनाश करेन. म्हणून ती लोक घाबरली. पण त्यानंतर ती लोक सगळी आम्हाला अप्रोच झाली. आम्हाला अप्रोच झाल्यानंतर त्याने आमच्याकडे अर्ज दिला की असा प्रकार होत आहेत. त्यावरती आम्ही चौकशी केली आणि मागच्या 3-4 दिवसामध्ये असं लक्षात आलं आमच्या की हे प्रकार असे वारंवार तो सातत्याने करत आहे. तर आमची खात्री झाल्यानंतर आम्ही त्या लोकांची तक्रार रितसर नोंदवून घेतली, FIR दाखल केला आणि काल रिदम पांचाळ या तरुणाला, तथाकथित बाबाला आम्ही ताब्यात घेऊन त्याला अटक केलेली आहे आणि त्याला आता 19 तारखेपर्यंतचा रिमांड मिळालेला आहे. कोणाच्या बरोबर लूटपाट केली आहे का? अजून तरी या बाबांनी कोणाबरोबर फसवणूक केल्याबाबतचं तक्रारी आमच्या समोर आले नाही आहेत. पण आज जी FIR झालेली आहे त्या FIRच्या माध्यमातून लोकांमध्ये जे भीतीचं वातावरण होतं ते कमी झाल्यानंतर कदाचित लोक आमच्याकडे अप्रोच होतील आणि त्यानंतर आमच्या तो तपासाचा भाग राहील. आवाहन करायचं आहे की या बाबांकडून ज्या लोकांची फसवणूक झाली असेल तर त्या लोकांनी अगदी निर्भीडपणे आमच्यासमोर यावं, आमच्याकडे तक्रारी कराव्यात. आम्ही निश्चितपणे त्यांना न्याय देऊ. आणि ज्या लोकांना माहिती असेल की कोणाची फसवणूक झाली असेल त्या लोकांनी देखील आम्हाला येऊन त्यांची नावं सांगावीत. त्यांचं नाव आम्ही निश्चितपणे गुप्त ठेवून आम्ही त्याचा तपास करू.